नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. मराठी मजा लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज आपण मस्जिद परिचयाबाबत माहिती घेणार आहोत. अर्थात सर्वसामान्यांच्या मनात जी शंका घर करून बसली ती म्हणजे मस्जिदीत नेमकं चालतंय तरी काय, त्याचा उलगडा आज आपण जमाते इस्लामी हिंद शाखा बिलोलीच्या माध्यमातून करून घेणार आहोत. त्यानुसार आपण तेलंगणा सीमेवरील काळ्या दगडात कोरीव काम केलेल्या बिलोली शहरातील प्रसिद्ध मोगलकालीन ऐतिहासिक जामा मस्जिदीबाबत माहिती जाणून घेणार आहोत. पाहुयात मस्जिद परिचयाबाबतचे पुढील बातमीपत्र. सर्व जणांनी आपलं थोडंसं वेळ काढून मस्जिद परिचय काय असते त्याच्यामध्ये आम्ही अजान देतो आणि अजान देण्याच्या अगोदर वुजू करतो. वुजू करून अजान देतो. अजान दिल्यानंतर नमाज पठण करतो. या सर्व बाबी आपल्यासमोर स्पष्टपणे मांडल्या जातील. तरी मला माझी सर्वांना विनंती आहे की लक्षपूर्वक आणि ध्यानपूर्वक या सर्व गोष्टी समजून घ्याव्या. सर्वप्रथम तर नमाज पठण करण्याची जेव्हा वेळ होते सर्वप्रथम या मशिदीमध्ये एक मोजन असतो. त्या मोजनचं काम एवढंच असते की 5 वेळेस दिवसातून 5 वेळेस अजान म्हणणे. आता अजान म्हणणे म्हणजे त्याचा अर्थ बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की अजान एक प्रकारची अशी म्हणले जाते की अल्लाहला ओरडले जाते. हे अल्लाहला ओरडले नसून तो नमाजसाठी बोलावण्याचा एक संदेश आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणले जाते अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. याचा अर्थ असा होतो की अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे ही बाब 4 वेळेस म्हटली जाते. आणि दुसरं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, की मी ग्वाही देतो की अल्लाह शिवाय कोणीही उपास्य नाही. हे 2 वेळेस म्हटले जाते. पहिलं अल्लाहू अकबर 4 वेळेस म्हटले जाते आणि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह शिवाय कोणीही उपास्य नाही अशी मी ग्वाही देतो. त्याच्यानंतर म्हटलं जातं अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, की मी ग्वाही देतो की हजरत मोहम्मद हे अल्लाहचे प्रेषित आहे अशी मी ग्वाही देतो. हे 2 वेळेस म्हटलं जातं. त्याच्यानंतर 2 वेळेस हय्या अलस सलाह असं म्हटलं जातं. हय्या अलस सलाह याचा अर्थ असा आहे की या नमाजाकडे, म्हणजे कम टू प्रेयर, कम टू प्रेयर या नमाजाकडे. हे 2 वेळेस म्हटलं जातं. त्याच्यानंतर हय्या अलस सलाह असं 2 वेळेस म्हटलं जातं. याचा अर्थ असा होतो की या कल्याणाकडे, या कल्याणाकडे, कम टू सक्सेस, कम टू सक्सेस म्हणजे या कल्याणाकडे. त्याच्यानंतर एक वेळेस म्हटलं जातं अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. याचा अर्थ असा होतो की अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, ला इलाहा इल्लल्लाह, त्याच्याशिवाय कोणीही उपास्य नाही. आता आपल्या समोर अजान याचा अर्थ मराठीमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या बाबी बघणार आहोत. अजान हा मुअज्जिनचं काम आहे अजान देणं आणि इमाम जे ठराविक ठेवलेले आहेत त्यांचं काम आहे दिवसातून 5 वेळेस नमाज प्रार्थना करणं सामूहिक पद्धतीने. अजानचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो मुअज्जिन सर्व लोकांना सामूहिक पद्धतीने नमाज पठण करण्यासाठी बोलावत आहे. सामूहिक पद्धतीने नमाज करण्यासाठी बोलावत आहे. त्याच्या अगोदर सर्व जेव्हा लोक येत असतात त्याचे काही नियम व अटी आहेत. जेव्हा आपण मशिदीमध्ये प्रवेश करतो त्याच्या अगोदर आपल्या वुजू जे आपण एक क्रिया करतो त्याच्यामध्ये कोणती क्रिया आहे त्याच्यामध्ये की 3 वेळेस चेहऱ्यावर पाणी लावणे आणि चेहरा स्वच्छ करून घेणे आणि त्याच्यानंतर मनगटापर्यंत 3 वेळेस हात धुणे. हे झालं आणि ओला हात घेऊन आपल्या मानेवर असं फिरवणे. एका टाइम्स ऑफ इंडियामध्ये सायंटिफिक रिझन आलेलं होतं की मानसिक रोग जो होतो किंवा मानसिक रुग्ण जास्त प्रमाणात आढळण्याचं प्रमाण आणि तो कमी कोणत्या पद्धतीने होतो त्याच्याबद्दल एक लेख आलेलं होतं. दिवसातून 2-3 वेळेस जर आपण ओला हात करून मानेवर जर लावलो तर तो मनुष्य, तो मानव जीवनात कधीही मानसिक रुग्णतेचा बळी पडत नाही असा एक लेख आलेला होता. तर त्याच्यानंतर
पाय स्वच्छ धुवून घेणे, त्याच्यानंतर मशिदीमध्ये प्रवेश करून नमाज पठण करण्यासाठी येथे बसणे. आता आपल्या समोर सुरुवातीला आम्ही नमाज मध्ये कोणती क्रिया करतो हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर नमाज मध्ये आम्ही काय वाचन करतो आणि देवाशी कोणती प्रार्थना करतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता मी माननीय महबूब यांना विनंती करतो की त्यांनी 2 रकात नमाजसाठी दिवसातून जे 5 वेळेस नमाज होते, सकाळच्या सूर्योदयाच्या अगोदरची नमाज होते त्याच्यामध्ये 2 रकात असतात. त्याच्यानंतर आता जी नमाज पठण केलेली आहे त्याचं नाव आहे जोहरची नमाज. जोहरच्या नमाजमध्ये 4 रकात पठण करतात. त्याच्यानंतर 4:45 वाजता एक अजान होते, ती नमाज होते असरची नमाज, ती पण 4 रकात असते. आणि थोड्या वेळानंतर 1.5 तासाच्या नंतर ती मगरिबची नमाज असते, त्याच्यामध्ये 3 रकात हे पठण केले जातात. त्याच्यानंतर 7:45-8 वाजता जी नमाज पठण करण्यात येते तिचं नाव आहे इशाची नमाज. तर आज आपल्या समोर 2 रकात नमाज ही नफिल पद्धतीने आपल्याला पठण करायची आहे. तर आज समजून घेण्यासाठी आपण लक्षपूर्वक आहे का इन्नी वज्जहतु वजहिया लिल्लज़ी फतरस समावाति वल अर्ज़ हनीफा व माना मिनल मुश्रिकीन. ज्याने नियत केलेली आहे नमाज सुरू करताना काबागृहाकडे तोंड करून उभे राहावे. आणि यांनी आता पठण जे केलेले आहे नियत करायची आहे. मनातील इच्छेचे नाव आहे अगदी पुरेसे आहे की आपण मनपूर्वक नियत करावी कोणत्या वेळेची रकात नमाज अदा करता. आता आपण म्हणल्यासारखं की हे 2 रकात नमाज आहे, ही 5 वेळेसची जी नमाज होती ही नसून ही 2 रकात नमाज ही अदा करत आहे. अल्लाहु अकबर. त्याच्याने अल्लाहु अकबर म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारकस्मुका व ताला जद्दुका व ला इलाहा गैरुक. हे अल्लाह तू पवित्र आहेस, कृतज्ञता व प्रशंसा तुझ्यासाठीच आहे. तुझे नाव समृद्धीचे आहे व तुझे वैभव सर्वोच्च आहे. तुझ्याशिवाय कोणीही उपास्य नाही. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. मी तिरस्कृत शैतानापासून बचावासाठी अल्लाहच्या आश्रयात येतो आणि अल्लाहच्या नावाने प्रारंभ करतो जो महान दयाळू व महान कृपाळू आहे. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अर्रहमानिर रहीम. मालिकी यौमिद्दीन. इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन. इहदिनस सिरातल मुस्तकीम. सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन. आमीन. स्तुती अल्लाहसाठीच आहे जो संपूर्ण सृष्टीचा पालन करता आहे, अत्यंत दयाळू आणि अत्यंत कृपाळू आहे, मोबदल्याच्या दिवसाचा स्वामी आहे. आम्ही तुझीच गुलामी करतो आणि तुझे सहाय्य मागतो. आम्हाला सरळ मार्गावर चालव, त्या लोकांच्या मार्गावर ज्यांच्यावर तू कृपा केलीस, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला नाही व जे भटकलेले नाही. यानंतर यांनी त्या शेवटी म्हणलेले आमीन. हे अल्लाह असेच हो, आमची प्रार्थना मान्य कर. वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल लज़ीना आमनु व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र. काळ साक्षीदार आहे की मनुष्य वास्तविकता फार तोट्यात आहे. यामध्ये काळामध्ये भूतकाळ, पास्ट आणि दोन्ही विषय सांगितलेला आहे. काळ साक्षीदार आहे की मनुष्य वास्तविकता तोट्यात आहे. त्या लोकांशिवाय, ही महत्वाची बाब आहे, त्या लोकांशिवाय की ज्यांनी ईमान आणले आणि ज्यांनी सत्कार्य केले आणि एक दुसऱ्याला सत्याचा उपदेश व संयमाची ताकद दिली, या लोकांशिवाय जेवढे काही लोक आहेत ते तोट्यामध्ये आहेत. अल्लाहु अकबर. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. सुभान रब्बियल अजीम. ही जी सुभान रब्बियल अजीम. सुभान रब्बियल अजीम. ही जी क्रिया आहे याला रुकू असे म्हणतात.
यांनी जे आता पठण केलेलं आहे सुबहान रब्बियल अझीम, याचा अर्थ असा आहे अल्लाहने त्याचे ऐक माझा पालन करता फार वैभव संपन्न आहे, प्रत्येक प्रकारच्या वाईट गोष्टी व अनेक शुक्रवादापासून पवित्र आहे. समी अल्लाहु लिमन हमिदा, अल्लाहने त्याचे ऐकले ज्याने त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि स्तुती केली. रब्बना लकल हम्द, हे आमच्या पालनकर्त्या कृतज्ञता व स्तुतीसाठी तुझ्यासाठीच आहे. रब्बना लकल हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फी. अल्लाहु अकबर. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला. पवित्र व श्रेष्ठ आहे माझा उच्च दर्जाचा पालन करता. अल्लाहु अकबर. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. रब्बिगफिरली वरहमनी वहफिनी वहदीनी वरजुकनी. हे अल्लाह मला माफ कर, माझ्यावर दया कर, मला मार्गदर्शन कर, मला खुशाली प्रदान कर, अल्लाह आणि मला रोजी प्रदान कर. अल्लाहु अकबर. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला. पवित्र व श्रेष्ठ आहे माझा उच्च दर्जाचा पालन करता. अल्लाहु अकबर. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. आता ही जी पहिली एक रकात कंप्लीट आता झालेली आहे आणि आता जे उभे आहेत यांनी हे दुसरी रकात पठण करण्यासाठी आपल्या समोर उभे आहेत. याला आपण एक रकात कोणती असते ही समजून घेण्यासाठी आपल्या समोर ही मांडत आहे मी. आता ही दुसरी रकात पठण करत आहे. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दॉलीन. आमीन. स्तुती अल्लाहसाठीच आहे जो संपूर्ण सृष्टीचा पालन करता आहे, अत्यंत दयाळू व अत्यंत कृपाळू आहे, मोबदल्याच्या दिवसाचा स्वामी आहे म्हणजे मालक आहे. आम्ही तुझीच गुलामी करतो आणि तुझे सहाय्य मागतो म्हणजे तुझ्याकडेच मदत मागतो. आम्हाला सरळ मार्गावर चालव, त्या लोकांच्या मार्गावर ज्यांच्यावर तू कृपा केलीस, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला नाही व ते भटकलेले नाहीत. यानंतर आमीन म्हणलेलं आहे. हे अल्लाह असेच हो, आमची ही प्रार्थना मान्य कर. अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद. अल्लाहच्या नावाने जो फार दयाळू व कृपाळू आहे, सांग प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो अल्लाह एकच आहे. अल्लाह निरपेक्ष आहे, सर्वांच्या गरजा भागविणारा आहे, त्याची कोणतीही संतती नाही, तो कुणाची संतती नाही, तो कुणाचा बापही नाही व कुणाचा मुलगाही नाही आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल अज़ीम. माझा पालन करता फार वैभव संपन्न आहे, प्रत्येक प्रकारच्या वाईट गोष्टी व अनेक शोवादाच्या पासून तो पवित्र आहे. समी अल्लाहु लिमन हमिदा. अल्लाहने त्याचे ऐकले ज्याने त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याची स्तुती केली. अल्लाहु अकबर. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला. पवित्र व श्रेष्ठ आहे माझा उच्च दर्जाचा पालन करता. अल्लाहु अकबर. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे.
वगफिरली वरहमनी वाhdini warzuqni. हे अल्लाह, मला माफ कर, माझ्यावर दया कर, मला मार्गदर्शन कर, मला खुशाली प्रदान कर आणि मला रोजी प्रदान कर. Allahu Akbar. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. Subhan rabbiyal a'la, subhan rabbiyal a'la, subhan rabbiyal a'la. पवित्र व श्रेष्ठ आहे माझा उच्च दर्जाचा पालन करता. Allahu Akbar. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. At-tahiyyatu lillahi was-salawatu wat-tayyibatu. Assalamu alayka ayyuhan nabiyyu wa rahmatullahi wa barakatuh. Assalamu alayna wa ala ibadillahi salihin. सलामी, नमाज व सर्व पवित्र गोष्टी अल्लाहसाठीच आहे. हे प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आपणावर सलामती म्हणजे सुरक्षा, शांती असो आणि अल्लाहची कृपा व समृद्धी असो. आम्हावर व अल्लाहच्या पुण्यशील दासावर सलामती असो. मी ग्वाही देतो की अल्लाह शिवाय कोणीही उपास्य नाही आणि मी गवाही देतो की आदरणीय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांचे दास व त्यांचे प्रेषित पैगंबर आहेत. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु. मी गवाही देतो की अल्लाह शिवाय कोणीही उपास्य नाही. मी गवाही देतो की आदरणीय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांचे दास व त्यांचे प्रेषित पैगंबर आहेत. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आली मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आली इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद. हे अल्लाह, आदरणीय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर व आदरणीय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आल म्हणजे ते लोक जे प्रेषित मोहम्मद यांच्या धर्माचा अवलंब करतात व अल्लाहच्या श्रेष्ठत्वासाठी प्रयत्न करतात, मग त्यांची संतती असो की अन्य, वर कृपा पाठव ज्याप्रमाणे तू पाठवलीस प्रेषित इब्राहिम अलैहिस्सलाम. म्हणजे एकंदरीत या जगामध्ये 1,24,000 प्रेषित आलेले आहेत. तर या सूरेमध्ये अल्लाहने स्पष्ट केलेलं आहे की मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वर ज्या पद्धतीने कृपा झालेली आहे त्याच पद्धतीने प्रेषित हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आणि प्रेषित इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या आलवर निसंदेह तू कृतज्ञता व्यक्त करण्यास व स्तुती करण्यास लायक व श्रेष्ठ आहे. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. हे अल्लाह, बरकत म्हणजे समृद्धी उतरव आदरणीय मोहम्मद यांच्यावर आणि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आल ज्याप्रमाणे तू समृद्धी उतरविलीस प्रेषित इब्राहिम अलैहिस्सलामवर आणि त्यांच्या आलवर निसंशय तू कृतज्ञता व्यक्त करण्यास व स्तुती करण्यास योग्य व श्रेष्ठ आहेस. Allahumma inni zalamtu nafsi zulman katsiran wa la yaghfiru dhunuba illa anta faghfirli maghfiratan min indika warhamni innaka antal ghafurur rahim. हे अल्लाह, मी संदेह तुझी अवज्ञा करून मी स्वतः आपल्यावर फार जुलूम केला आहे आणि तुझ्याशिवाय पापाबद्दल क्षमावान करणारा कोणीही नाही. म्हणून तू मला क्षमा कर आणि विशेष करून आपल्याकडून क्षमादान कर आणि माझ्यावर कृपा उतरव. निशंक तू क्षमा करणारा अत्यंत कृपाळू आहेस. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह. अल्लाहची सलामती म्हणजे शांती व कृपा तुम्हावर असो. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह. अल्लाहची सलामती, शांती व कृपा तुमच्यावर असो.
याच्यानंतर 2 प्रकार ही आपल्या समोर नमाज पठण करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर परमेश्वराकडे आपण दुआ करतो की हे अल्लाह आम्हाला सरळ मार्गावर चालव आणि जे भटकलेले लोक आहेत त्यांच्या मार्गावर जे प्रकोप अवतरलेला आहे तुझा त्या लोकांबरोबर आम्हाला दूर ठेव आणि एक शांततेच्या मार्गाकडे आम्हाला ने, अशी आम्ही एक प्रार्थना म्हणजे दुआच्या माध्यमातून परमेश्वराकडे आम्ही मागतो. स्तुती अल्लाहसाठीच आहे जो संपूर्ण सृष्टीचा पालन करता आहे आणि अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. मोबदल्याच्या दिवसाचा स्वामी आहे. आम्ही तुझीच गुलामी करतो आणि तुला सहाय्य मागतो. आम्हाला सरळ मार्गावर चालव, त्या लोकांच्या मार्गावर ज्यांच्यावर तू कृपा केलीस, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला नाही व जे भटकलेले नाहीत या मार्गावर चालव. हे अल्लाह असेच हो, आमची प्रार्थना मान्य कर. असे प्रत्येक 5 वेळेस नमाज होते. 5 वेळेस नमाज झाल्यानंतर आताच आपण बघितलेले सुद्धा आहे, नमाज झाल्यानंतर इमाम जे आहे सामूहिक पद्धतीने दुआ पठण करतात. त्या दुआमध्ये कोणकोणत्या गोष्टी करतात आता आपल्या समोर स्पष्टपणे आलेला आहे. आता याच्यानंतर मिर्झा आसिफ बेग यांना विनंती करतो की त्यांनी मशिदीचं थोडक्यामध्ये परिचय करून द्या. जैसे हमारे देश में जो है अलग अलग धर्म के लोग अलग अलग जगह पे, जैसे हिंदू लोग जो है मंदिर में जाते हैं, क्रिश्चियन जो है चर्च में पूजा अपना प्रेयर करते हैं, और बौद्ध धर्म के लोग अपने अपने देवस्थान में जो है उनका जो है जो भी गाँव होता है उसके अंदर बुद्ध विहार में जो है जमते हैं. और इसी मुख्तलिफ धर्म के लोग जो है अपने अपनी उसी तरीके से मस्जिद मतलब सजदागाह, जहाँ पे हम लोग जो है नमाज पढ़ते हैं, जहाँ पे इबादत करते हैं, इसी तरीके से मस्जिद जो है इकट्ठा 5 टाइम जब हम लोग आते हैं, हमारे मुस्लिम समाज के लोग जो है एक दूसरे से ताल्लुक़ होता है उनका. जब हम बार बार मिल रहे हैं, दिन में 5 मरतबा मिल रहे हैं, तो हमारे दिल में जो है मोहब्बत पैदा होती है. फिर एक दूसरे का पता भी चलता है. अगर आप कहीं चले गए दूसरे गाँव में, 3 दिन तक नहीं आए, 4 दिन तक नहीं आए, या आप बीमार हैं, घर में हैं, नहीं निकल सके मस्जिद में, तो उसका जो है फिर जब वो आते हैं दूसरी मरतबा तो उनसे पूछकर होते हैं कहाँ थे भैया आप, क्यों नहीं आए आप इतने दिन, गैर हाजिरी क्यों है आपकी. इस तरीके से आपस में मोहब्बत बढ़ती है. और दूसरी बात जो है सामाजिक सलूका जो है वो निर्माण होता है इसमें. और ये मस्जिद जो है इस बात की अलामत है कि लोगों को जो है इकट्ठा करे, एक जैसा, एक दूसरे के हमदर्द बनाए, और एक दूसरे से मुलाकात होने के बाद पता भी चलता है कि समाज में इस वक्त क्या हो रहा है. और ये एक जो है हर जुमा में जो 8 दिन में एक मरतबा जो है जुमा की नमाज होती है हमारे पास 2 बजे यहाँ पर. और उसमें जो है इमाम साहब धर्म के बारे में उनको जो है अवगत कराते हैं, मालूमात देते हैं धर्म के ताल्लुक से. और आज करंट में जो अपने देश में हालचाल चल रहा है उसके बारे में भी मालूमात होती है उसमें. इसी तरीके से जो है ये जुमा की नमाज में इज्तिमा बहुत सारा, जब ये आम लोग जितने लोग आपने अभी देखे तकरीबन 50, 60, 70 लोग जो थे अभी नमाज में, जुमा के दिन तकरीबन 800 से 1000 लोग होते हैं इकट्ठा. और जुमा की नमाज जो है हम लोगों पर किसी भी हाल में फ़र्ज होती है. अभी आप हम दुकान में पढ़ लेंगे या घर में पढ़ लेंगे, लेकिन जुमा की नमाज मस्जिद में आके पढ़ना ज़रूरी है हम लोगों के लिए. और माफ़ किसको है? माफ़ है जो दीवाना होता है उसके लिए, जो बीमार है उसके लिए, लेकिन बाकी लोगों को यहाँ मस्जिद में आना ज़रूरी होता है जुमा की नमाज में. इस वक्त के कम से कम 8 दिन में एक बार उनसे मुलाकात हो जाए. और रही बात मस्जिद, अब ये जो है महराब है, इसको बोलते हैं महराब, जो इमाम साहब जो है यहाँ पर आगे जो है नमाज पढ़ते हैं. और आज से 1400 साल या 1450 साल पहले से जो हमारे पास मस्जिद की तामीर होती है, मस्जिद में जो ये महराब स्पेशल, अगर हम यहाँ खड़े की बात करेंगे तो ये आवाज़ जो है घूम के ये नीचे तक जाती है, बगैर लाउड स्पीकर के भी. यहाँ से जब वो क़िरात करते हैं तो वो उधर आखिर तक उनको सुनाई देता है. और स्पेशल ये ऊंचा थोड़ा सा होता है दूसरे मुसल्लियों के मुकाबले में, 2 से 3 इंच 4 इंच तक इसको ऊंचा रखते हैं. और ये है मेंबर, जिसको मेंबर कहा जाता है. और जब जुमा के दिन या कोई भी खिताब करना होता है, किसी को भी भाषण देना होता है, दीन के ताल्लुक से मालूमात देना होता है, तो ये मेंबर पे खड़े हो जाते हैं इमाम साहब.
मेंबर पे इसलिए खड़े होते हैं कि यहाँ से जितने भी है वो सारे के सारा आखिरी कोना भी उनको नजर आता है। तो हर मस्जिद में एक मेंबर भी होता है। और एक खास बात इसमें है हमारे पास कि ऊंच नीच, जात पात और या किसी का ओहदा, कोई चपरासी है, कोई कलेक्टर है, सब एक ही सब में खड़े हुए मिलेंगे आप। छोटा बड़ा ऊंचा गिड्ढा वैसे कोई इसमें फर्क नहीं किया जाता है मस्जिद में। अब सामाजिक जो बिगाड़ आया हुआ है हम लोगों में, जैसे भी हम मस्जिद के बाहर निकलते हैं वो आप लोगों को नजर आता है कौन कैसा है कौन कैसा है। लेकिन जो मुत्तकी और परहेजगार लोग रहते हैं वो मस्जिद के अलावा भी जब बाहर जाते हैं उनका बिहेवियर जो है वो सबके लिए प्यार भरा ही होता है। और आजकल जो हमारे देश में ये मस्जिद परिचय इसीलिए लिया गया है कि कम से कम एक दूसरे को हम जाने, नहीं तो फिर वो एक न्यूनगढ़ सा बना हुआ है सबके दिलों में कि मस्जिद में होता क्या, जिहाद की तालीम दी जाती क्या। असल में इस्लाम जो है, इस्लाम अमन पसंद धर्म है, इस्लाम के माने सलामती है, शांति है। तो इस तरीके से यहाँ पे कोई भी जो है हमारे प्रेषित मोहम्मद की अगर आपने जीवनी पढ़ी होगी तो बड़े बड़े बादशाह जब अपने पास अशोक सम्राट होके गए हैं, जब उन्होंने जंग की थी तो करोड़ों लोगों का कत्ल हुआ था। चंगेज खान और हलाकू खान का आपने नाम सुना होगा। एक बगदाद शहर में उसने 20 लोगों का कत्ल किया, 20 लाख लोगों का। तो ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में जो है जितनी भी जंगें हुए 350 लोगों का कत्ल हो जाए। से बता रहा हूँ कि भाई ये अमन का जो संदेश जाता है मस्जिद से, इसमें कोई जो है जिहाद वगैरह ऐसी चीज़ें नहीं है, इससे हम लोग मना करते हैं। और आजकल के खास करके जो लोगों को जो है भड़काया जा रहा है और मस्जिदों पे हमले हो रहे हैं, तो ये मस्जिद हमला करने की जगह नहीं है, शांति का मार्ग है, शांति का संदेश किया जाता है यहाँ से। और जितने लोग भी हैं और आप लोगों का हमारे पास जो हमारे हिंदुस्तान में हमारे बिलोली वगैरह में जो भी है या नांदेड़ में हर शहर में आपको लोग मिलेंगे, उनका अकीदा जो है हमारी दुआओं पे होता है। वो दरवाजे के बाहर आपको खड़े हुए मिलेंगे जुमा के बाद या मगरिब के बाद, यहाँ उसके लिए दुआ होती है। जो बच्चे को कुछ अगर तकलीफ है डॉक्टर के बाद जो उसका इलाज नहीं हो रहा तो वो दुआ के लिए यहाँ आके ठहर जाते हैं, क्योंकि मौलाना अगर दुआ पढ़ के देते हैं तो उसका फ़र्क पड़ेगा। और हम लोग जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ते हैं उसके अंदर शिफा है। ये सूरह फातिहा जो आपके सामने अभी पढ़ी गई है वो शिफा है, सूरह शिफा भी कहा जाता है उसको। तो ये सारी चीज़ें जो आपके सामने रखने का था, यही मकसद था। अजीज भाइयों, अभी आपने बहुत कुछ देखा भी है, सुना भी है। दरअसल ये आज का अरेंजमेंट बहुत सारी जगह पे अभी महाराष्ट्र भर में एक मुहिम चल रही है कि अंधेरे से उजाले की तरफ। इसका उन्वान अंधेरे से मुराद ये लिया गया है कि जो जानते, अंधेरे से मुराद है नहीं जान, अज्ञान, और उजाले की तरफ से मुराद है कि जानना, जो चीज़ नहीं मालूम है उसको मालूम करना। तो ये मुहिम इसलिए बनाई जा रही है कि हम सब लोग हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई अपने मुल्क में सालों सालों एक साथ रहते हैं, छोटे होते हैं, बचपन में खेलते हैं, जवान होते हैं, साथ में अपनी जवानी गुजारते हैं, बूढ़े होते हैं, पास पड़ोस में रहते हैं और उन्होंने कब्र में दफन हो जाते हैं, दूसरे जल जाते हैं, कोई ताबूत में दफन हो जाता है। इसी तरह ये एक संसार, एक ज़माना बीत रहा है, लेकिन कोई किसी के धर्म के बारे में न पूछता है, न जानता है, न कोई किसी को बताता है। तो कई चीज़ें हैं जो जहन में हमारे शक की तरह रहती हैं। शक है, यकीन क्या है नहीं मालूम, सुना सुनी बातें चलती भी आ रही। तो ये सोचा गया कि चलो हम अपने भाइयों को, हम अपने देशवासियों को मस्जिद में बुलाते हैं और मस्जिद में क्या होता है, कैसी इबादत की जाती है, क्या करते हैं, उनको अपनी आंखों से देखने का मौका मिलता है। ये तो एक तारीखी मस्जिद है, आप लोग यहाँ पर बार बार आते भी हैं, बहुत सारे लोग हमारे जो लोग रास्ते से गुजरते हैं वो भी आते हैं पत्थर की मस्जिद होने की वजह से। लेकिन आपने एक ख़ास बात मैं आपको बताना चाहूँगा जो रह गई है, आपने अगर कोई ख़ास बात नोट की हो तो वो ये है कि इस मस्जिद में, किसी भी मस्जिद में आपको कोई तस्वीर नज़र नहीं आएगी, कोई भी फ़ोटो नज़र नहीं आएगी किसी किस्म की, एक छवि भी उसकी, मतलब ऐसा कोई तस्वुर भी हो कि ये टाइप है तस्वीर जिसमें मतलब किसी की आंखें नज़र आ रही है, इवन जहाँ नमाज होता है उसके अंदर भी अगर कोई शक्ल भी नज़र आती है तो वो नमाज उसके ऊपर नहीं पढ़ी जाती है। और मस्जिद के कैंपस में अगर कोई खबर भी हो तो भी नमाज वहाँ पर होती नहीं है। ये बिल्कुल आपको प्लेन एक साफ़ सुथरी जगह नज़र आएगी। और एक ख़ास बात भाइयों,
अपना भाई समझते हुए मैं आपको बता रहा हूँ कि हम लोग जब एक दूसरे के साथ मिलते हैं, आपने सुना होगा अस्सलाम वालेकुम कहते हैं। यहाँ पे आपने सुना जब हमारे महबूब साहब सलाम फेर रहे थे, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह, तो ये एक इजाफी लफ्ज़ है, इसमें अल्लाह की रहमत का लफ्ज़ है। लेकिन जब सलाम एक दूसरे के साथ मिलते हैं, कोई भी मिलता है, तो वहाँ पे जब सलाम करते हैं तो उसका ये अर्थ होता है, उसका ये मतलब होता है कि तुम सलामत रहो, तुम अच्छे हो, तुम्हारी जिंदगी में, तुम्हारी सुबह से शाम तक में जब तुम मिले या जब दोबारा तुम मिलोगे, उस दौरान में तुम्हारे ऊपर कोई मुसीबत ना आए, तुम हमेशा हर हाल में खुशहाल रहो, सुखी तुम रहो। तो ये दुआया कलमा है जो एक भाई दूसरे भाई को देता है, अस्सलाम वालेकुम, तो रिप्लाई में ये आता है वालेकुम अस्सलाम। इसका मतलब है जो दुआ तुमने मेरे लिए की है, मैं भी दुआ करता हूँ कि आप भी उसी तरह रहे, आपके लिए भी वही दुआ है जो आपने मेरे लिए की है। तो इस तरह के सलाम अगर हर कोई करता है तो ये एक सफाई और एक अच्छी बात है। जो कुछ रह गई थी मैंने उसको आपके सामने कर दिया है। मैं चाहूँगा कि हमारे बहुत सारे भाई हैं जो इस अंदाज में आपने मस्जिद को देखा है पहली बार शायद, तो अगर आप कुछ कहना चाहते हो 1-2-3 मिनट में अपने एहसासात, अपने तासुरात, कोई बात अगर आपसे यहाँ बताने में हमारे रह गई हो तो 1-2-3 मिनट में जो कुछ भी हो आप अपने ख्यालात का इज़हार यहाँ पे कर सकते हैं कि ये प्रोग्राम आपको कैसा लगा, या फिर कोई चीज़ आपको रह गई, कोई शक आपके जहन में अगर हो तो मैं चाहूँगा कि आप लोग हैं, एक अच्छा मौका है। भारत देशामध्ये अनेक पंथ, अनेक धर्म हे बहुसंख्य प्रमाणामध्ये आहेत। त्यातीलच एक इस्लाम जो जगाच्या पाठीवर सर्वात जास्त पसरलेला एक धर्म आहे। आणि जितके जास्त धर्म, जितके जास्त जाती ज्या देशामध्ये आहेत तिथे नक्कीच काही समज आणि गैरसमज राहणार, त्यात वादच नाही। आणि जगाच्या पाठीवर ज्या काही घटना घडतात त्या इस्लामशी कुठे ना कुठे जोडण्याचा प्रयत्न काही लोक करतात। मग इस्लाम म्हणजे काय हे जवळून आज आपल्याला पाहण्याचा योग आज आपल्या समाज बांधवांनी आपल्याला दिलेला आहे। इस्लाम श्रेष्ठ आहे का? माझं वैयक्तिक मत आहे, मी असं मानतो की इस्लाम हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, कारण ज्याही धर्मात समानता आहे तो धर्म श्रेष्ठ धर्म। या धर्माबाबत मोहम्मद पैगंबर साहेबाबद्दल संत तुकारामापासून ते महात्मा फुलेंपासून सुरेश भट्टापर्यंत यांनी विश्वास दाखवून हे खरंच एक तत्वज्ञान त्यांनी तयार केलेलं हे मानलेलं आहे। म्हणून जो इस्लामवर चालतो, जो इस्लामचं तंतोतंत पालन करतो, मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विचाराचं तंतोतंत पालन करतो, तो माणूस या जगाच्या पाठीवरचा सर्वात प्रेमळ माणूस आहे असं मी माझं वैयक्तिक मत मानतो। आज आम्हाला आपण बोलून धर्माबद्दल जी प्रार्थना आहे त्याबद्दल, या प्रार्थनेत सुद्धा, या धर्मात सुद्धा एक सुद्धा असा वैज्ञानिक दृष्टिकोन लपलेला आहे, तो सुद्धा आपल्याला आज यांनी सांगितलेला आहे की मानेवर थंड पाण्याचा हात जेव्हा आपल्या पडतो त्यावेळेस जो आपला मानसिक ताण आहे, ज्या मानसिक ताणात आपण आहोत ते खरंच कुठेतरी माणूस निवांत होतो। हा सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला या माध्यमातून कळाला। म्हणून आम्हाला तिथं बोलवून इतक्या जवळनं, खरं तर माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघितलं ना, आम्ही इतर रोज बाहेर राहतो, आपण आता आपले इनामदार साहेबांनी सांगितलं आपल्याला एकत्र राहतो, एकत्र सगळं जगतो, एकत्र जेवतो, पण जो धर्माचा जो एकमेकाबद्दल जो अभ्यास व्हायला पाहिजे तो आज आम्हाला जवळून पाहण्याचा, आपण सगळ्यांनी आम्हाला बोलून जो संधी दिली त्याबद्दल मी तुमचा खरंच मनातून ऋणी आहे, आभारी आहे। धन्यवाद। अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग, राज्यव्यापी अभियान जमाते इस्लाम हिंद महाराष्ट्र संपूर्ण राज्यामध्ये हे अभियान जे चालू आहे, खरंच आपण सर्व लोकांना या प्रेरणादायी ठरणारा अभियान आहे। आपण खरंच काही लोक शिकलं पाहिजे, आपण काही सृष्टीचं काहीतरी आपण देणं आहोत। सृष्टी म्हणजे काय? ईश्वरच। सर्वप्रथम या ठिकाणी या सृष्टीमध्ये आदम आणि हवा यांचा जन्म झाला, आपण सर्व त्याची संतान आहोत। ह्यांचंच काहीतरी आपण देणं म्हणून या ठिकाणी आपल्याला काहीतरी इतर लोकांना सोबत घेऊन आपल्या समाजाचं म्हणा किंवा इतर
समाजाशी लोकांची निगडीत होऊन त्या समाजाच्या लोकांचं काहीतरी भलं व्हावं हे आपण सर्व लोकांनी विचार करून त्या सृष्टीचंही भलं होईल असा विचार केला पाहिजे. आणि या ठिकाणी देणं म्हणजे काय, आपण काय धन दौलत हेच काही द्यायचं नाही मला. तसं मागच्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व धर्मातील लोकांनी जशा पद्धतीने जसं जमत तसं लोकांची मदत केली, त्या पद्धतीनेच आपण ह्या समाजामध्ये वावरत असताना आपण इतरांचं काही देणं आहोत म्हणून या ठिकाणी आपण सर्व लोकांनी या सृष्टीचं कशा पद्धतीनं भलं होईल हे विचार करायला पाहिजे. आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये फार मुद्दे चांगले आहेत. शेवटचा मुद्दा आहे म्हणजे शिक्षण. खरं तर आपण शिकायला तर सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो. शिक्षण हे वाघिणी सुद्धा आहे, सर्वांना माहित आहे. या ठिकाणी मुस्लिम व हिंदू समाज या बिलोली शहरामध्ये अगोदरपासून एकतेच प्रतीक आहे. आज पण बिलोली शहरामध्ये कोणत्या घटना घडल्या नाहीत, कोणत्या गोष्टी घडल्या नाहीत. अजून फार चांगलं या ठिकाणी उद्देशून सांगलेलं आहे सगळं मुस्लिम समाजाबद्दल. आणि या ठिकाणी मी एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जवान. माझ्यातून आम्हाला जे काही सांगण्याचे त्यांनी संदेश चांगले दिले त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या संयोजकाचा आभार मानतो आणि उपकार व्यक्त करतो. कोणती नमाज कशी आहे हे मी मनातून आज ऐकून एकदम तल्लीन झालो. आणि समाजाबद्दल काय दुरावस्था असते आणि व्यक्तिगत काय मत असते हे नमाजातून ज्याला समजते त्याला कळते असं आज मला कळालं. आणि अल्लाह म्हणजे काय आणि मानव दुरापास काय होते हे चांगलं आज आम्हाला कळालंय. अशीच समजा हे मार्गदर्शन द्यायचं इथं आम्हाला जर वेळोवेळी लाभ मिळते किंवा इतर कळते हे आज मला कळाल्याबद्दल मी सर्व संयोजकाचा आभार मानतो. आणि उपकार करण्याचंही आपल्याला इथं कळते आणि शिकवल्या जाते एवढं मी आज ऐकलो आणि मी सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द समाप्त. बिलोली येथील मुस्लिम बांधव हे सर्वांनी आपल्या बिलोलीमध्ये हे उपक्रम करून हे चांगलं दाखवलेले आहे. आणि मीही ह्या जमात इस्लामचा मी ह्या शोधक जमात इस्लाम शोधक हे बॉम्बेवरून येतो तिथला एक सभासद आहे. आणि त्या जे बॉम्बेवरून जे येते जो संपादक आहे त्यांचे मला फोन येतो आणि त्याबद्दल विचारतात की तुम्हाला आमचा शोधक कसा वाटला. शोधन आणि मी कमीत कमी 4-5 वर्ष आमचे आहे त्यांनी मला त्यांचे एक सदस्य बनवलेले. आणि हे आजच्या वेळी जे कार्यक्रम आहे हे अचानक ठरलेलं आहे मला असं वाटते. कारण का मी शेतामध्ये माणसाचा फोन आला काय घेत तेव्हा 10 मिनिटांमध्ये मी झालो. जे आज जे दाखवले नमाजच्या बाबतीमध्ये, या नमाजच्या बाबतीमध्ये जे 5 वेळची नमाज पडतात त्या 5 वेळच्या नमाजामध्ये किती चांगलं का हे आहे हे आम्हाला आज कळालेलं आहे. आता आम्हाला तर त्याच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला थोडं माहितीच आहे. कारण नमाज पडण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु सकाळची आणि संध्याकाळची दुपारची जे नमाज आहे ते वेगवेगळे असतील. परंतु आता लोकांना वाटत की नमाजामध्ये काय करतात हे लोकांना एक महत्वाचं वाटत की नमाजामध्ये दुसऱ्या त्या समाजाला वाटत गेलं की या नमाजामध्ये हे वेगळे करते दाखवते आपल्या विरोध करतील असं काही नाही. परंतु आज या सगळ्यांना समजलेलं आहे की नमाजामध्ये भगवान देवाच्या बाबतीमध्ये देवाने जसे सांगितलेले त्याप्रमाणे केलेले आहे. मी सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. या म्हणीप्रमाणे जमाते इस्लामी हिंद बिलोली शाखेच्या वतीनं हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाईचाऱ्याचा संदेश म्हणजे आपण या पृथ्वी तलावर आणि या बिलोली शहरामध्ये जे वेगवेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळ्या धर्माचे लोक ज्यांची
धर्माची वेगवेगळी संस्कृती आहे. ह्या वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांना जे म्हणजे मस्जिदीमध्ये नेमकं होते तरी काय हा जो प्रश्न पडतो, ह्या प्रश्नाचा उलगडा आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे असं मी मानतो. भाईचाऱ्याच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं राहिलं तर इस्लामची जी पायाभूत जी ही आहे ती समता, बंधुत्व, न्याय आणि हक्कावर अवलंबून आहे. आताच आमचे अजीज भाईंनी सांगितलं की आमच्यामध्ये उच्च नीच हा कोणी नसतो. एखादा धर्मगुरू जर समोर प्रार्थना जर त्यांनी जर पठण करत असतील, त्यांच्या पाठीमागे उभा टाकलेले प्रार्थना करण्यासाठी ते सगळे कोणते म्हणजे त्यांच्या कॅटेगरीमध्ये असतील, कोणता आमदार असेल, मंत्री असेल आणि कोणता सेवक जरी असेल तर ते एका समान लाईनीमध्ये बसून लाईनीमध्ये उभा टाकून ते ईश्वराला पठण करत असतात. मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं वाटते की आताच आमचे दादानी पटेल दादाने सांगितलं की मी शोधनचा वाचक आहे. तर मला सुद्धा आमचे महबूब भाई हे शोधन आणि क्रांती हे मासिक नेहमीच द्यायचे. त्याच्यामधून थोडं बहुत वाचल्यात माणसाला काही गोष्टी आढळत होतात. हजरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या अगोदर जे काही लाखाच्या वर पैगंबर होऊन गेले, माझ्या मते मी शोधनमध्ये वाचलेलं आहे. तर हे जे पैगंबर आपल्याला वाटतात की बाबा ते मुस्लिम समाजाचेच होऊन गेले, पण माझ्या माहितीच तो असा आहे की ह्या पृथ्वी तलावर ज्या ज्या महात्म्यांनी इथल्या लोकांना समता, बंधुत्व, न्याय आणि हक्कासाठी जगण्यासाठी, सुखी जीवन जगण्यासाठी ज्यांनी चांगल्या पद्धतीने संदेश दिले ते सगळे पैगंबर माझ्या अभ्यासानुसार होतो. तर त्याच्यामध्ये 2500 वर्षापूर्वी ज्यांनी या पृथ्वी तलावर समानतेचा, समता, बंधुत्व, न्यायाचा ज्यांनी अहिंसेचा मार्ग सर्वांना सांगितला, तथागत गौतम बुद्ध सुद्धा पैगंबर होऊ शकतात. महात्मा जैन हे सुद्धा पैगंबर होऊ शकतात माझ्या अभ्यासाप्रमाणे. तर या पृथ्वी तलावर ज्या ज्या लोकांनी जीवन सुखी व्हायला पाहिजे आणि मानवाने त्या मार्गावर चालायला पाहिजे, त्यांना पटलं तर त्या मार्गावर चालायला पाहिजे असा ज्या ज्या लोकांनी संदेश दिला, ज्या ज्या महात्म्यांनी संदेश दिला, तर ते माझ्या मते ते पैगंबरच असतील असं मी मानतो. दुसरा महत्वाचा मुद्दा मी ह्या ठिकाणी सांगतो, प्रवचन आणि अनुकरण. प्रवचन आणि अनुकरण. मी माझ्या एका मित्राने मला आदाब-ए-जिंदगी पुस्तक दिलं होतं. मुद्दामून मी या ठिकाणी सर्वांसमोर मी सांगतो. म्हणजे इस्लाम धर्मामध्ये आदब या गोष्टीला खूप महत्व आहे. बरोबर आहे ना? बोलण्याचे आदाब, भाईसाहेब आप कहां जा रहे हो, चलने के आदाब, सफर के आदाब, हे सगळे काही ज्या गोष्टी आहेत. दोस्तीचे आदाब, बहीण भावाचे आदाब, आई वडिलांचे आदाब आणि या आदाबामध्ये आपण एक दुसऱ्यांना कसं वागतो आणि कसं वागायला पाहिजे हे इस्लाम धर्म शिकवतो. आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला होता जमात इस्लामी यांच्या माध्यमातून, खरोखरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाईचाराचा संदेश आपल्या सर्वांना गेला आणि तुम्ही जो संदेश दिलेला आहे महबूबबाई, तो संदेश आम्ही खरोखरच समाजामध्ये समाजामध्ये सांगण्याचा खरोखरच आम्ही प्रयत्न करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. ये प्रोग्राम के अंदर सब लोगों ने, हमारे बिलुली के ब्रदर वतन ने तकरीबन नमाज के बारे में, वजू के बारे में और मस्जिद के ताल्लुक से एक्चुअली में होता क्या ये सारे देख लिए. अब बहरहाल अब एक बारी आ गई कि यहाँ पर ऐतिहासिक जो मस्जिद है, अब हमारे प्रेस के रिपोर्टर साहब ने ये बात बताई कि इसके ताल्लुक से भी थोड़ी सी माहिती दे देंगे तो बेहतर रहेगा. तो बहरहाल यहाँ पे जितने भी मेरे भाई लोग हैं वो तकरीबन लोग हर वक्त ये मस्जिद में आया करते और ये देखा करते, वो करते. बहरहाल मेरे को जितनी मालूमात है इससे बेहतर मालूमात भी आप लोगों को है, क्यों तो बार बार यहाँ पर आते हैं. तो अब मैं इसका थोड़ा सा तारुफ करा देता हूँ ये मस्जिद के ताल्लुक से. एक्चुअली ये मस्जिद जो बनेगी ये 1055 हिजरी यानी कि हिजरी या उसके बाद 1645 यानी कि सन में बनेगी. ये नाम सरफराज खान साहब ने बनाए गए. इसके जो मेन बादशाह थे शाहजहां, हुकूमत शाहजहां ने उनको हुक्म दिया. और यहाँ पर मैंने बार बार मेरे स्टेटमेंट में एक बात लिखी होता हूँ कि आपके सामने ये तारीफ करा देता हूँ कि ये जो लिखे हुआ है, ये जो तख्ती लिखी हुई है, फारसी लिखी में लिखी हुई है, इसका अथेंटिक प्रूफ यानी कि अपने पास इंग्लिश में लिखे वो है, वो तो ट्रांसलेशन है. तो इसके
इसके अंदर ये लिखा गया है कि एक्चुअली में बादशाह जो किंग था, वो किंग को ख्वाब में एक ड्रीम यानी कि वो हुई कि ये बिलोनी के अंदर एक आलिशान मस्जिद की तामीर की जाए। ये ख्वाब के जरिए से अल्लाह ताला ने किंग जो थे बादशाह, ऐसा जिक्र आया हुआ है वो डॉक्यूमेंट्स के अंदर कि ख्वाब के अंदर ये बात आई कि यहाँ पर नाब सरफराज खान साहब ये कमांडर इन चीफ थे। कमांडर इन चीफ से मुराद आज क्या होता है, जैसा कि पुलिस के अहदेदार भी यहाँ पर बैठे हुए हैं, कमांडर यानी कि कौन और एक ही यानी कि फौज का। लेकिन उस पीरियड की जो टेक्निक थी, कमांडर से मुराद एक ही कमांडर नहीं बल्कि हर उनके अंदर सलाहियत हुआ करती थी उस पीरियड में। तो इस तरीके से यहाँ के आर्किटेक्ट बनाने का भी उनको जिम्मेदारी हुकूमत शाहजहां ने नवाब सरफराज खान साहब को दी गई। उसके बाद ये 10 से 12 साल के अरसे के अंदर क्रिएट के लिए आलिशान इमारत खाई हुई, जो कि 400 साल होने पर भी जनरली यहाँ पर 20 साल 25 साल 40 साल के जो लोग आरसीसी के घर बनाए हैं वो भी देख लीजिए, उसके अंदर आज क्या क्या दिमाग आया सो है। और ये 400 साल की इमारत ये भी देख लीजिए जिसके अंदर एक आधा इंच का भी आप लोग इसका फर्क नहीं बताते। तो इस तरीके से टेक्निकल वर्क हुआ इसके अंदर, और उसके अंदर ऐसा कोई भी कामचोर कारीगर नहीं था जो कि ज्यादा रौदे बहुत का थोड़ा रहना बोल के, जो कि बड़े अपनी जिम्मेदारी से ये काम करे सो, जो कि आज अपने आलिशान इमारत आपके सामने देखी जाती। ये 1055 हिजरी में बनेगी, 10 से 12 साल हो चुके हैं इसको। इसके बाद से आज यहाँ पर हम लोग इसकी जिस तरीके से भी खिदमत करते हैं वो आप लोगों के सामने है। और यहाँ पर इसको एक सर्टिफिकेट दिया गया हुकूमत शाहजहां ने। वो शाहजहां के बाद नवाब सरफराज खान साहब, नवाब सरफराज खान साहब के बाद उनका एक ही लड़का हुसैन खान साहब, उनके हुसैन खान साहब से आज तक हम इसकी सेवा कर रहे, ये कर रहे। लिहाजा ये बहुत बड़ा बहुत बात हो चुका, आप लोगों का भी बहुत देर से बैठे हुए, बार बार ये मस्जिद के तारुफ से आप सुनते भी है। लिहाजा मैं अपनी ये थोड़ी सी मालूमात दिया, आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर आने। जमाते इस्लामी हिंद शाखा बिलोलीच्या वतीने आपल्या सर्वांना जे आहे विनंती करण्यात आली होती की जे आहे मस्जिद परिचय साठी आपण अवश्य यावे आणि इथे काय चाललेलं आहे हे सुद्धा डोळ्याने पाहावे, म्हणजे जे काही गैरसमज असतील ते दूर होतील आणि ऍक्च्युली काय कुठं केले जाते हे सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळेल। त्या दृष्टीने आम्ही आपण सर्वांना विनंती केली होती, आपण सर्वांनी अमूल्य वेळ घेऊन इथं उपस्थित झाला। आज जवळपास एक तास तुर्ता झाले आहे, तरी मी जे आहे जेव्हा इस्लामी हिंद शाखा बिलोलीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो। कुणाचे नाव जर घेतले नसेल ते सर्वांचे इतके वेळ उपस्थित आहेत सर्वांचे आभार मानतो। आता याच्यानंतर आपको हात